सगळ्यात मोठं सुख कशा ते माहिती आहे? माहेरी आल्यावर आज काही काम नाही हे ऐकणं. आज थोडंसं बाहेर गेलो होतो कपड्यांची शॉपिंगला. जास्त काही नाही शूटिंग केलं, कारण काही मोमेंट्स कॅमेरामध्ये नाही मनामध्ये जास्त छान वाटतात. काही ड्रेस घेतले आणि घरी आल्यावर लगेच मशीनवर बसले. नवीन कपड्यांना टिपा मारताना वेगळाच आनंद असतो. आपल्या मनाप्रमाणे सगळं सेट करायचं. आता माझ्याकडे तर काही मशीन नाही आहे, त्याच्यामुळे आईकडे जे मशीन आहे म्हटलं चला आता ते काम आपलं कमी होईल, जेणेकरून मला लगेच ते घालता येईल. मी नंतर बाकीचे जे काही बटन्स वगैरे असतात ते पण पॅक करून घेत होते. पूर्ण तर काही काम झालं नव्हतं, पण जेवढं झालं तेवढं कंप्लीट केलं. आणि माहेरी सकाळ झाली की सगळंच किती शांत वाटतं. कामाचा ताण नाही, घाई नाही, फक्त निवांतपणे टीव्ही बघत बसायचं. खरंच माहेरची मजा आणि शांतता दुसरीकडे कुठेच मिळत नाही. तुमच्यासोबत पण असंच होतं का? आणि आमचं पिल्लू तर बघा आंब्यावर अक्षरशः फिदा आहे. रोज 2 वेळा आंबा खातो. इतकं मन लावून खातो ना की त्याच्याकडे बघतच राहावंसं वाटतं. दुपारी मस्त आमरस आणि शेवाळ्या केल्या होत्या. खरंच हे कॉम्बिनेशन म्हणजे हॅपीनेस आहे माझ्यासाठी. संध्याकाळी भावाने दाबेली आणली होती, मस्त मग ती एन्जॉय केली. आणि रात्रीच्या स्वयंपाकात मस्त भेंडीची भाजी, कैरीची भाजी आणि गरम गरम चपात्या, असा मस्त असा स्वयंपाक होता. भाज्या मी बनवल्या होत्या, आईने मस्त पोळ्या करून घेतल्या. कधी कधी आनंद मोठ्या गोष्टीमध्ये नसतो, तर अशा छोट्या साध्या आणि मनाजवळच्या क्षणांमध्ये लपलेला असतो, बरोबर ना? असं मस्त जेवण करून आजचा दिवस संपवला. चला तर मग भेटू पुढच्या नवीन अशा व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय. श्री स्वामी समर्थ.